नमस्कार. रणजित देसाईंची स्वामी ही कादंबरी अनेकांनी वाचली असेल किंवा ऐकलं तरी असेलच. अगदी खूप महत्वाची कादंबरी आहे ती मराठीतली. आज आपण याच कादंबरीवर आधारित एका विश्लेषणात्मक स्रोताचा आढावा घेणार आहोत. म्हणजे हे फक्त एका ऐतिहासिक व्यक्तीचं चरित्र नाहीये, बरोबर. तर 18व्या शतकातल्या मराठा साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर एका तरुण पेशव्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या संघर्षांची कहाणी आहे, असं आपलं आजचं विश्लेषण सांगतं. अगदी बरोबर. आणि ह्या स्रोताचा मुख्य भर आहे पेशवा माधवराव यांच्यावर. म्हणजे विचार करा, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पेशवाईची एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. हो, 16व्या वर्षी. त्यांचं नेतृत्व, त्यांचे निर्णय आणि त्यांनी इतक्या कमी वयात दाखवलेली प्रगल्भता, या सगळ्यावर हे विश्लेषण खूप छान प्रकाश टाकतं. आणि फक्त राजकीयच नाही, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली गुंतागुंत, ते ताणतणाव, याचंही चित्रण यात आहे. बरोबर, म्हणजे आई गोपिकाबाईंच्या अपेक्षा म्हणा किंवा काहीसा हट्टी स्वभाव, त्यामुळे निर्माण होणारे प्रसंग. हो, आणि काका राघोबा दादांची महत्वाकांक्षा तर होतीच. बरोबर, त्यामुळे सतत उभे राहणारे ते राजकीय पेच, हे सगळं खूप प्रभावीपणे मांडलं आहे, असं स्रोत म्हणतो. म्हणजे देसाईंनी फक्त ऐतिहासिक नोंदी नाही ठेवल्यात. नाही, त्यांनी त्याला मानवी भावनांच्या पातळीवर आणलंय, हे खरं आहे. हां. आणि स्रोत यावर भर देतो की माधवरावना जवळपास एका आदर्श पण थोड्या दुर्दैवी नायकाचं रूपात उभं केलंय. अच्छा. स्वराज्यासाठी आणि प्रजेच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची किंवा वैयक्तिक सुखांची पर्वा नाही केली. यात रमाबाईंसोबतच्या त्यांच्या नात्याचाही उल्लेख आहे बरं का. हो, त्यांचं नातं. ते नातं कसं हळूहळू फुलत जातं आणि तरीही त्या सार्वजनिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ते कसं थोडं बाजूला राहतं, याचं चित्रण कथेला अधिक गहिरेपणा देतं, असं हे विश्लेषण म्हणतं. म्हणजे खरंच एका बाजूला राज्याची एवढी मोठी जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातले ते सततचे संघर्ष, या दुहेरी ओझ्याखाली त्यांचं आयुष्य कसं गेलं असेल याची कल्पना येते. अगदी. बरं, रणजित देसाईंच्या लेखणीबद्दल पण स्रोतात कौतुक आहे ना? हो. त्यांची भाषाशैली आणि पात्रचित्रणाबद्दल काय म्हटलं आहे? हो, नक्कीच. स्रोत म्हणतो की रणजित देसाईंची भाषा अत्यंत ओघवती आणि प्रभावी आहे. त्यांनी ऐतिहासिक पात्रांना फक्त नायक किंवा खलनायक असं नाही रंगवलंय. म्हणजे त्यांच्यातल्या मानवी बाजू, त्यांच्या भावना, त्यांच्या मर्यादा यांचं खरं चित्रण केलं आहे. उदाहरणार्थ, माधवरावांची कर्तव्य कठोरता दिसतेच, पण त्याचवेळी त्यांची होणारी ती भावनिक घुसमट अगदी पण वाचकांपर्यंत पोहोचते. बरोबर. आणि त्यामुळेच पात्र एकदम खरी वाटतात, वाचक त्यांच्याशी जोडला जातो. इतिहासाला एका कथेच्या रूपात जिवंत करण्याचं कस देसाईंमध्ये आहे, यावर स्रोत भर देतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे केवळ घटनांची एक लिस्ट नाहीये ही कादंबरी. नाही, अजिबात नाही. त्यामागच्या माणसांना आणि त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न दिसतो. म्हणजे स्वामी वाचणं म्हणजे केवळ इतिहास जाणून घेणं नाही, तर एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातले ते चढ उतार अनुभवणं आहे, असं म्हणू शकतो का आपण स्रोताच्या आधारावर? निश्चितच. हा स्रोत स्वामीला केवळ एक कादंबरी नाही मानत, तर एक प्रेरणादायी अनुभव मानतो. माधवरावांचं आयुष्य खरं तर खूप अल्प होतं, पण ते अत्यंत तेजस्वी होतं. बरोबर. त्यांनी दाखवलेली ती नीतिमत्ता, तो संयम आणि प्रजेप्रती असलेली बांधिलकी, हे गुण आजही तितकेच महत्वाचे आहेत. मराठी साहित्यात या कादंबरीचं स्थान खूप अनमोल आहे, कारण ती इतिहासाचं भावनिक आणि मानवी पातळीवर विश्लेषण करते, असं या स्रोताचं स्पष्ट मत आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊ शकतो? माधवरावांचं जीवन म्हणजे एक प्रकारे कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाचं प्रतीक आहे. आणि ही कादंबरी त्या मूल्यांना खूप प्रभावीपणे आपल्या समोर मांडते. त्यांचं आयुष्य आपल्याला जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्य यातला तो संघर्ष दाखवतं. अगदी. आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा उभा राहतो, नाही का? काय? की आपल्या स्रोताने माधवरावांच्या ज्या संघर्षाचं चित्रण केलं आहे, म्हणजे ती सार्वजनिक जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्य यातला समतोल साधण्याचा प्रयत्न, तो संघर्ष आजच्या काळातल्या नेत्यांना किंवा अगदी सामान्य माणसालाही कदाचित वेगळ्या रूपात अनुभवायला येत असेल. खरे. इतिहासातील या व्यक्तीच्या अनुभवातून आजच्या जगण्याविषयी काही धागेदोले मिळू शकतात का, हा प्रश्न हे विश्लेषण आपल्या मनात नक्कीच सोडतं.